ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत दामिनी आणि महिपतनी एक प्लॅन केला. काल कोर्टाच्या निकालानंतर दामिनी आणि महिपतला झोप लागत नाही. ते दोघेही विचार करत असतात की काय करायचं. त्यामुळे महिपत दामिनीकडे येतो आणि म्हणतो की काल तुम्ही म्हणाला की आपण एका क्षणात हरू शकतो, एका क्षणात जिंकू शकतो, काय करायचं नेमकं, कसं साक्षीला वाचवायचं. त्यावेळेला दामिनी त्याला म्हणते, आता अर्जुनचा दुसरा डाव काय असेल हे आपण आत्ताच सांगू शकत नाही, पण जर अर्जुनने कुठला पुरावा लपवून ठेवलेला असेल तो बाहेर काढला तर आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे की जेणेकरून साक्षी त्यातून अलगद सुटेल. त्यावर महिपत म्हणतो, आपण मग तसं काय करायचं. त्यावर दामिनी म्हणते की साक्षीच्या गळ्याजवळचा हा जो फास आहे हा दुसऱ्या कोणाच्या तरी मानेभोवती आवळायचा आणि आपल्याकडे एक बळीचा बकरा आहेच, ती म्हणजे प्रिया. त्यावर महिपत म्हणतो दामिनीला, म्हणजे नेमकं काय करायचं. तेव्हा दामिनी म्हणते, जेव्हा आपल्याला असं कळून येईल की आता साक्षी यामध्ये खूप आत अडकत चाललेली आहे तेव्हा आपण सगळ्या गोष्टी प्रियावर ढकलून रिकाम्या व्हायच्या आणि सांगायचं की हे सगळं प्रियानं केलंय, प्रियानं गोळी झाडली आणि प्रियाने खून केलेला आहे, जेणेकरून सगळ्या गोष्टी प्रियावर जातील आणि साक्षी त्यातून निर्दोष सुटेल. आता प्रिया तर या सगळ्या गोष्टीपासून बेसावध आहे. तिच्यावर या गोष्टी आल्यानंतर ती सगळं सत्य उघडेल का यासाठी पाहत राहा ठरलं तर मग.